आता आपण ते तुम्ही भाताचं थालीपीठ करत आहेत आपल्याला. हां, तर साहित्य सांगा म्हणजे करता येईल. त्यासाठी साहित्य आहे भात, बेसन, कांदा, किसलेलं गाजर, कोथिंबीर, हळद, तिखट, लिंबाचा रस, तेल, साखर आणि मीठ. साहित्य झालं लिहून. आणि मला असं वाटतं पटापट होणारा हा पदार्थ आहे. मिक्सिंग आहे फक्त मिक्सिंग आहे. येस, मस्त. त्यासाठी पहिले आपण भात घेऊया. मला वाटतं भात थोडा चिकट पाहिजे का ह्याला? चिकट पाहिजे, पण आता शेवटी कधी नाही नसेल, शेवटी तांदूळावरती पण आहे ना. हो. आपण कसं तांदूळ मुरडायचं. आपण त्यासाठी पाणी आणि थोडं बाइंडिंग साठी बेसन घेतो. ओके, पहिले भात घेऊया आपण. पण ताज्या भाताचंही करू शकतोच आपण. समजा उरला भात तर तो थोडासा मग कोरडा पडतो. संपवण्यासाठी म्हणून आपण हे रेसिपी शिळं राहू नये म्हणून. हो, बरं. थोडं पण त्यामध्ये गाजर घातलेलं आहे. क्रिस्पी व्हायला कांदा. आणि थालीपीठात कांद्याशिवाय काहीच. थोडा कांदा घातलाय. कोथिंबीर घेऊया आपण. आणि ह्याने एक छान कलर येईल. थोडा ऑरेंज, व्हाईट आणि आता हे ग्रीन. कोथिंबीर घेतली आपण. हळद घेऊया थोडी. रंग पाहिजेच ना? रंग पाहिजेच. लाल तिखट. हे प्लेन तिखट आहे. प्लेन तिखट आहे. चवीला साखर. लिंबाचा रस घालूया थोडा. चटपटीत. आणि शेवटी मीठ. आधी बेसन मी मुद्दामून घालत नाहीये. कुस्करून बघूया. लागेल तर थोडंसं लागणारच आहे बेसन, पण लागेल तर आपण बेसन घालूया. तुम्ही मुरडा, मी घालते त्याच्यात. बरं, ठीक आहे. कारण ते सगळं एकजीव झालं की मग शेवटी बेसन घालायचं. कळेल आपल्याला. आणि शेवटी पाण्याचा हात थोडासा लावायलाच लागणार आहे. इतरही भाज्या घालू शकतो ना? हा, आपण इतरही, जसं आपण थोडी उसळ वगैरे शिल्लक राहिली ती पण ह्याच्यामध्ये मिक्स केली तरी छान लागेल. त्याच्यामध्ये कोबी, मस्त. कोशिंबिरी पण असतात ना उरलेल्या, त्या कोशिंबिरी पण उरल्या की त्याच्यात कोशिंबिरीला का एक प्रकारचा वास येतो दुसऱ्या दिवशी. त्याच्यामुळे कोशिंबीर नाही. कोशिंबिरी वेगळ्या भाजी वगैरे राहिलेली तरी चांगली लागेल. त्याच्यामुळे थोडं बेसन घालूया. हो, आणि पाण्याचा हात लावून ते मळून घेऊया छान. थोडंसं लागेल बस. पाण्याचा म्हणजे भिजवताना अंदाज घेऊन तुम्हाला ते घालायला लागेल. पण तरी थोडासा हात आपल्याला जरा एकजीव करण्यासाठी म्हणून थोडं पाणी लागेल बस. ठीक आहे, आपण मळून घेऊया एकत्र. आपण जे मिश्रण पूर्ण एकजीव केलं भाताचं, तर त्याचा असा छान घट्ट गोळा करून घेतलाय. आणि आता आपण हे तव्याला तेल लावलेलं आहे. आता ह्याच्यावरती हा थालीपीठासारखं थापून घेऊया. थोडं पाण्याचा हात लावून. पाण्याचा हात इथे लावायचा? नाही, इथे नाही लावायचं. ह्याला लावलेला आहे मी, थापताना हे कर. आता हे आपण थापून घेऊया. गॅस आपण लावलेला नाहीये अजिबात. छान खुसखुशीत होईल नाही? एकदम खुसखुशीत होईल. आता आपण गॅस चालू करू. तेल सोडायचं? हो, तेल सोडावं लागेल. मध्ये पण. आणि आता नेहमीसारखं खुसखुशीत व्हायला. आणि तुम्ही सर्व कशा बरोबर करता? सॉस बरोबर किंवा कैरीची चटणी असेल आंबट गोड, त्यावर पण खूप छान लागेल. आपण आता ताजे केलेलं आहे सगळं. लोणची आणि चटण्या. पण हे कैरीची चटणी जी आहे त्याच्या सॉस बरोबर जास्त चांगलं लागेल. कारण कैरीची चटणी सगळ्यांना आवडते असं नाही. मला आवडतं. स्पेशल करू कैरीची चटणी. आणि लोणचं पण आवडतं. तर मला माहितीये सोनाली आणि सासूबाई यांनी मिळून नक्की फ्रेश लोणचं केलेलं आहे. तर ते आता आम्ही ह्याच्याबरोबर घेणार. आणि तोपर्यंत ह्याचं साहित्य आणि कृती लागेल तुम्हाला पण असं खमंग हवं असेल तर लिहून घ्या पटकन. भाताचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भात, बेसन,
कांदा, किसलेलं गाजर, कोथिंबीर, हळद, तिखट, लिंबाचा रस, तेल, साखर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये भात घेऊन त्यामध्ये गाजराचा किस, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हळद, तिखट, साखर, लिंबाचा रस, मीठ आणि बेसन घालून पाण्याचा हात लावून मिश्रण मळून घ्यावं. तयार मिश्रणाची थालीपीठ तेलावर खरपूस भाजून घ्यावीत.